एका 5वी शिकणाऱ्या एका शेतकऱ्याची मुलगी आपल्या बापाला सांगते, बाबा मला नवी बॅग घ्यायची, बाबा बाबा मला नवा ड्रेस घ्यायचा आहे, बाबा. बाप आपल्या मुलीला सांगतो की बाळा आपल्याला कोथिंबीर लावायची आणि ज्यावेळेस ती कोथिंबीर येईल ना त्यावेळेस आपण तुला नवा ड्रेस घेऊ, नवे कपडे घेऊ, नवा बूट घेऊ. ती मुलगी आनंदाने शाळेमध्ये जाते, आपल्या मैत्रिणीला सांगते की बाबा माझी बाबा कोथिंबीर आल्याच्या नंतर मला नवा ड्रेस घेणारे, मला नवे बुट घेणारे. तो बाप काय करतो, शेतामध्ये जातो आणि कोथिंबीरचा बी टाकतो. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर 10-15 दिवस होते. ती मुलगी रोज शेतामध्ये जायची, त्या कोथिंबीरच्या वाफ्याला पाणी टाकायची, कारण तिला माहित होतं जितक्या लवकर आपली कोथिंबीर येईल तितक्या लवकर मला बूट येईल, तितक्या लवकर मला नवा ड्रेस येईल. ती मुलगी काय करते, रोज शाळेमध्ये जायची. एक 30 दिवस झालेले असतात आणि 30 दिवस झाल्याच्या नंतर ती कोथिंबीर काढण्याची वेळ येते आणि कोथिंबीर काढण्याची वेळ आल्याच्या नंतर तो शेतकरी बाप काय करतो, ती कोथिंबीर काढतो आणि कोथिंबीर घेऊन बाजारामध्ये जाण्यासाठी निघतो. ती मुलगी आपल्या बापाला सांगते की बाबा मला सुद्धा बाजारामध्ये यायचंय, बाबा मला नवे कपडे घ्यायचे ना, बाबा बाबा मला नवा बूट घ्यायचाय, बाबा बाबा मला बॅग घ्यायची, बाबा. तो शेतकरी बाप की तिला बोलतो की चल ठीक आहे आपण बाजारात जाऊ. आणि बाजारात गेल्याच्या नंतर काय होतं शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची खरी व्यथा आहे की जोपर्यंत शेतकरी काबाड कष्ट करतो तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव असतो, पण ज्या वेळेस तो माल बाजारामध्ये नेण्याची वेळ येते ना मित्रांनो त्यावेळेस त्या मालाचा भाव 100% कमी होतो. खरं तर त्या दिवशी पण तेच झालेलं होतं. त्या शेतकऱ्यानं आपला माल बाजारामध्ये ठेवला, रोज 10 रुपयाला जाणारी कोथिंबीर त्या दिवशी 1 रुपयाला सुद्धा तिला कोणी घेत नव्हतं. शेवटी काय झालं, दुपार झालेली होती, हळूहळू दिवस ढळू लागला. दिवस ढळल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या मनामध्ये एक चाहूल फुटलं. त्या मुलीचा चेहरा खूप सुकलेला होता, कारण तिला माहित होतं की आज आपल्या कोथिंबीरीला भाव नाहीये. त्या बापाला माहित होतं की आपल्या कोथिंबीरीला आज काहीच भाव नाहीये, आज आपण आपल्या मुलीला ड्रेस घेऊ शकत नाहीये, बूट घेऊ शकत नाहीये. तो 3 वेळेस त्या मुलीकडे बघू लागला. मुलगी त्या गिरायकांना आवाज देऊ लागली की या कोथिंबीर घ्या, 10 रुपयाला जुडी आहे, 5 रुपयाला जुडी आहे, 2 रुपयाची जुडी घ्या. पण ऐका ना, त्या मुलीची अर्थ हाक कोणीच ऐकत नव्हतं. ते शेतकऱ्याची जुडी कोणीच घेत नव्हतं. शेवटी एक व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याने सांगितलं की बाबा 20 रुपयामध्ये मला ती सगळी कोथिंबीर देऊन टाक. शेतकरी काय करतो, 20 रुपये घेऊन ती कोथिंबीर देऊन टाकतो. पण त्याच्या लक्षात येतं आपण जर बूट घेण्यासाठी किंवा मुलीला चप्पल घेण्यासाठी जर गेलं तर हे आपल्याकडे शेवटचे 20 रुपये, हे 20 रुपये जर आपण काही घेतलं तर आपल्याकडे घरी जाण्यासाठी सुद्धा, भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीये. तो काय करतो, त्याला शेतकऱ्याच्या मुलांना जन्मतामध्ये संघर्ष शिकलेला असतो. त्यांना जन्मतामध्ये जाणीव असते, आपल्या शेतकरी बापाच्या कष्टाची जाणीव असते. ती मुलगी आपल्या बापाकडे बघते, बाप सुद्धा आपल्या मुलीकडे बघतो. दोघांचे डोळे पाणावलेले असतात. मुलगी आपल्या बापाला सांगते, बाबा मला बॅग नकोय, बाबा बाबा ऐका ना, बाबा मला बॅग पण नकोय, बाबा मला चप्पल पण नकोय, बाबा मला बूट पण नकोय, बाबा बाबा ऐका ना, बाबा आपण परत कोथिंबीर लावू, बाबा आपण परत काबाड कष्ट करू, बाबा पुढच्या वेळेस मी माल घेईल, पुढच्या वेळेस मी दप्तर घेईल, बाबा पुढच्या वेळेस मी बॅग घेईल, बाबा ऐका ना, बाबा मी रविवारी शेतामध्ये येईल, बाबा तुम्हाला काबाड कष्ट करायला मदत करू लागेल, बाबा बाबा ऐका ना, बाबा आपल्याला लढायचंय, बाबा आणि आपल्याला उभा राहायचंय, बाबा.